अर्थातच जुई 11 गोराले टीम जी आजच्या लॉट्स मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, जिचे पॅकर आहेत प्रतीकजी मोरे, या टीमसाठी मात्र अगदी पलसाई पलसदरी टीमचे खंदे समर्थक, एक चांगले क्रिकेटपटू अमोलजी दरेकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. मनस्वी आपलं सुद्धा स्वागत अमोलजी दरेकर. आघाडीची जोडी आहे दिनेश मालकर आणि समीर मालकर मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि पहिलं षटक घेऊन येतोय भिलवले संघाकडून विशाल बागमारे, टीमचा कॅप्टन. चौक विभागातील दोन्ही संघ आहेत. एका बाजूला गीताताई ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य यांनी पुरस्कृत केलेला भिलवले संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की यश एंटरप्राइजेस या नावानं खेळतोय तळवली संघ, की ज्याला पुरस्कृत केला आहे रवी जाधव साहेबांनी. आणि त्याचबरोबरीनं रोहनजी लबडे यांचं देखील एक विशेष सहकार्य या संघासाठी राहिलं आहे. सातत्यानं रोहनजी लबडे यांच्याकडून या संघाला पुरस्कृत करण्यात येतं. जर्सीज देखील स्पॉन्सर करण्यात आलं आहे आणि आज रवी जाधव साहेबांनी या संघाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलं आहे. दिनेश मालकर आणि समीर मालकर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आले. दिनेश अत्यंत स्फोटक असा खेळाडू आहे, समीर अत्यंत विस्फोटक असा खेळाडू आहे. दोन एक अटॅकिंग बॅट्समन मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये रायगड आदिवासी ग्रामीण प्रीमियर लीगमधला सगळ्यात महागडा खेळाडू विशाल वाघमारे पहिलं षटक घेऊन येतोय. जितका चांगला गोलंदाज समोर आहे तितकेच दोन चांगले बॅटर त्याच्या समोर आहेत. म्हणजे ही मॅच खरं तर बघण्यासारखी असणार. गेल्या वर्षी वारदच्या नाईट स्पर्धेमधलं अर्धशतक आम्हाला आठवतंय. समीर मालकर माझगावच्या अगेन्स्ट धावा चेस करत असताना फार चांगला खेळला होता समीर. त्याची बॅटिंग आजही डोळ्यासमोर उभी राहते आणि तोच समीर आता खेळपट्टीवरती उभा आहे. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही चौक विभागातील संघ आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक मायबाप ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. भीमतेज क्रिकेट संघ वडबीर यांचं दिमागदार असं आयोजन शिवसेना चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतंय. कृष्णा भवरे आणि संपूर्ण त्यांची टीम, फार चांगलं आयोजन. मितांश मंडप डेकोरेटरचं विशेष असं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. कॉम्बॉक्समध्ये थोड्याच वेळात अजिंक्य भौड आमच्या जवळचे मित्र जोडले जातील. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय कर्जतचे एक सिनियर कॉमेंटेटर संदीप बोराडे सर. आणि स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अगदी पहिल्या मॅचपासून फार चांगली मेहनत आम्हाला साथ ज्यांची आम्हाला लाभली ते सविनजी मोरे यांचं देखील मनापासून आभार. विशालचा पहिलाच बॉल आणि स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे तो समीर मालकर. चांगला बॉल, तितकाच चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय, टर्न केले बॉलला आणि या बॉलवरती मिळते ती एकच धाव. मी सुरुवातीलाच उल्लेख केलाय, दोन अत्यंत घातक फलंदाज आहेत, दोन अत्यंत विस्फोटक फलंदाज आहेत. अगदी मोठे फटके मारण्यासाठी हे दोन्ही बॅटर ओळखले जातात आणि त्यांच्या समोर रायगड आदिवासी प्रीमियर लीग मधला सर्वात महागडा खेळाडू मैदानामध्ये पहिलं षटक टाकतोय विशाल वाघमारे. वेगवान असा हा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर दिनेश मालकर. या वेळेला विशालचा बॉल खोदून काढलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकाराचा तळवली ब्रँड मैदानामध्ये दिनेश मालकर ठोकतोय पहिला षटकार. ठोक डीजे. या षटकारानं आपले आक्रमक स्वरूप दाखवतोय, आक्रमक रूप दाखवतोय. पुढ्यात टाकलेला बॉल पिकअप केला, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला, लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला आणि ही ओळख आहे बॅटर दिनेश मालकरची. या फटक्यांसाठी खरं तर हा ओळखला जातो. ओवळेचा प्रमोद घरत ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो त्याच पद्धतीनं बॅटिंग करणारा दिनेश मैदानामध्ये. लेट खेळलाय परंतु बॉलला थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या बाहेर येतोय. आणखीन एक दणदणीत असा चौकार आणि या चौकाराने एकूण धावसंख्या होतीये ती 11. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल लास्ट मोमेंट पर्यंत वेट केला आणि पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. दिनेश मालकर नावाचं वादळ आणि जसा उल्लेख केला तसा खेळ देखील मैदानामध्ये. 11 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट
परंतु या वेळेला बीट केलं. यष्ट्यांच्या पाठीमागे मोहन आहे. मोहन म्हणजे एक सिनियर खेळाडू आहे. नेहमीच सगळ्यांना तो मोटिवेट करत असतो आणि चांगला चेंडू विशालचा आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि 11 धावा 4 बॉलच्या सांगतेनंतर. चांगला फटका, दिनेशचा गॅप आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पण चांगलं होतंय. हे चांगलं क्रिकेट आहे. बॉलच्या मिनिटनुसार खेळ केला जातोय. फिल्डिंगचं स्टँडर्ड पण चांगलं पाहायला मिळतंय आणि एकच धाव. भिलवले विरुद्ध तळवली चौक विभागातील, चौक परिसरातील क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येणारी टोकाची दोन गावं आहेत. चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी पडते थोडीशी, परंतु क्षेत्ररक्षक फार लांबून आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. या भिलवले संघाला सातत्यानं समर्थन देणारे आदरणीय विष्णू खैर यांच्या वतीने एक पारितोषिक आलंय. कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक जर घेतली तर विष्णू खैर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. स्क्रीनवरती पाहतोय मोहन, विशाल सगळे एकत्र आलेत. अनिल देखील त्या ठिकाणी आहे. टीम मीटिंग नकोय विशाल प्रत्येक ओव्हर नंतर, हे आपण लक्षात घ्यावं. आणि दोन्ही बॅटर मात्र आता सुखावलेत कारण धावा येत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. आज चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी बऱ्याचशा मॅचेस या शेवटच्या ओव्हरपर्यंत आपण पाहिल्या. शेवटच्या बॉलपर्यंत देखील रंगताना आज सामने आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. 1 ओव्हर नंतर 14, दुसरी ओव्हर देण्यात आली आहे. मंगेश चौधरीच्या हातामध्ये. मंगेश एक चांगला गोलंदाज आहे, फिरकी करतो, बॉल टर्न करण्यामध्ये तो माहीर आहे आणि त्याच्या समोर आता 2 सेट बॅटरचं आव्हान आहे. समीर 3 वरती खेळतायत. दिनेशच्या बॅटमधून षटकार चौकार आलाय. दिनेश 11 वरती खेळतायत आणि भिलवलेच्या कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर अरुणजी दाबणे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मंगेश तयार. दिनेशसाठी हा बॉल शरीरावरती होता आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. मोहनचा थ्रो काही प्रॉपर आला नाहीये, बॅकअपला खेळाडू नाहीये आणि एकच धाव मिळते. पंचांचा इशारा लेग बाईटचा. एक्स्ट्राची आणखीन एक धाव स्कोरबोर्डमध्ये येते आणि 15 धावा धावफलकावरती. रियांश रुपेश सुर्वे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भिलवले संघासाठी ही पारितोषिकं आलेत. पायावरती होता. मिड विकेटला एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो बघा किती चांगला आहे. बॅट्समन सेफ आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. हे 2 बॅटर सातत्यानं गेली कित्येक वर्ष तळवली संघासाठी सलामीला येतात. त्यामुळे या दोघांमधलं जे कॉर्डिनेशन आहे ना, जे ताळमेळ आहे ना, ते फार चांगलं आहे. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 17. कलोतेचे मयूर जाधव यांना देखील आम्ही विनंती करतोय की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत शिवसेना चषक 2025 मध्ये. फोर्टी प्लसचा खेळाडू आहे समीर, अनुभवी आहे आणि या वेळेला तो अनुभव दाखवत असताना गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन आणि समीरच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. अगदी संदीप बोराडे सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्लास्ट मैदानामध्ये चालू आहेत. आक्रमक बॅटिंग चालू आहे, अटॅकिंग बॅटिंग चालू आहे, सगळ्यांना एंटरटेन करतायत आणि मंगेशच्या विरोधामध्ये देखील आक्रमण सुरू केलंय समीर मालकरनं. 40 प्लसचं क्रिकेट खेळतो, चांगलं फिटनेस आहे या खेळाडूचा आणि मैदानाच्या सभोवताली समीरचे देखील स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 1 धाव आहे. एका धावेनं एकूण धावसंख्या झाली आहे
22-22. बॅटची मागणी करण्यात आली आहे, बॅट चेंज करण्यात आली आहे समीर कडून. मंगेश चांगली बॉलिंग करतोय, 2 धावा या ओव्हरमध्ये. 1 धाव लेगबाईची आली आहे आणि 7 धावा त्यानं खर्च केल्यात. दिनेश मालकर या खेळाडूवरती सगळ्यांचं लक्ष आज लागलंय. चांगला बॉल. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की मंगेश चौधरी म्हणजे चेंडू फिरवणारा गोलंदाज आहे. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याचं कौशल्य या खेळाडूमध्ये आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय, चांगली बॉलिंग आणि 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती. या वेळेला शांत बसणार तो दिनेश मालकर कसला. बॉलला पाठवलंय परंतु क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या तळवली संघाला आणि मोठी बडी मछली जाल में ठोक डीजे. समालोचक आणि तळवले गावचे सुपुत्र यश मालकर यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दिनेश मालकरचा फटका फसला असं वाटलं होतं, षटकार आहे परंतु झेल मात्र दर्जेदार टिपला गेला. 2 ओव्हरचा खेळ संपला, 22 धावा धावफलकावरती आहेत. मंगेशची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. विशाल वाघमारे जरी महागडा ठरला असला ना तरी मंगेशनं कमबॅक करून दिलाय आणि 22 धावा धावफलकावरती. 2 ओव्हर नंतर 22 धावा. दर्शन दाभणे आता गोलंदाजीला येईल आणि न्यू बॅटर सुजित मुंडे बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. विकेट हॅट्रिक साठी अरुण दाभणे 5000, विष्णू खैर साहेबांकडून 500 आणि सुर्वे साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनिल हिरवा यावेळेला मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्यासाठी त्याचे सहकारी मोहनजी सावंत आसरेवाडी यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. 2 ओव्हर नंतर 22 ऑन बोर्ड. दर्शन राऊंड ऑफ विकेटनं बॉलिंग केले, शफल झाले. आडवा बॅटनं जागा बनवून खेळलाय हा फटका. चांगला स्ट्रोक आहे. बॉलच्या मिरिटनुसार वेट करून खेळलायत समीर आणि या चेंडूवरती मिळते ती केवळ 1च धाव. मध्यरात्र सुरू आहे, शांत असं वातावरण आहे, गुलाबी थंडी आहे आणि फार चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आपल्या परिसरातील खरं तर ही पहिली नाईटची स्पर्धा भेटीला आली आहे. सुजित मुंडे आडवा बॅटनं स्वीप करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग व्यवस्थित नाहीये, सुजितचं लक्ष नाहीये. खरं तर समीर त्याला सांगतोय नकोय, सुजित धावत सुटला परंतु शेवटच्या क्षणाला तो रिटर्न फिरला. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आले. KTCची टीम आहे आणि टेक्नॉलॉजी आहे, वापर तर केलाच पाहिजे आणि टेक्निकल टीमच्या सहाय्यानं मात्र चेक केलं जाईल. सुजित पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे का? निशांत KTCचे आज या टीमला पूर्णपणे लीड करतायत. चेक केलं जात आहे. तिसरे पंच त्या ठिकाणी आहेत आमचे आणि ज्या वेळेला पॉपिंग क्रीजमध्ये बॅटरची बॅट पोचली त्यावेळेला बॉल स्टंपला लावला त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट पोझिशन काय होती हे चेक केलं जातंय. ईने बॅट्समन सेफ आहे. क्लोज डिसिजन होता आणि बॅट्समन सेफ आहे. सेफ ग्राउंडिंग करत असताना त्याची बॅट आपल्याला पाहायला मिळाली. बाळा सावंत सर, पांडे सर आणि अविनाश पारंगे सर हे 3, बाळा साळुंके सर हे 3 क्वालिफाईड अंपायर आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल ओढलाय गॅपमध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि थ्रो प्रॉपर नाहीये, 1च धाव मिळते. बॅकअप फार चांगला दिलाय. स्वतः अनिल हिरवा त्या ठिकाणी आहेत, बॉलला कव्हर करतायत, 1च धाव मिळते.
दर्शन दाबणे चांगली बॉलिंग करतोय. दर्शन राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय. राईट हँडेड बॅटरसाठी लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं समोरच्या अँगलनं बॉलिंग करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडेसे बाहेर वळणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतात. खोदून काढलाय बॉल. सुजित सिंगल डबल्स घेताना पाहायला मिळतात. चांगला कमबॅक म्हणावा लागेल आई गावदेवी भिलवले संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा महापूर पाहिला. 14 धावा पाहिल्या आणि तदनंतर मात्र रोखलंय. 10 बॉलमध्ये केवळ 11 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. 25 धावा धावफलकावरती. समीर स्ट्राईकवरती आहे. वॉटर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा बॉल. समीर देखील अचंबित राहिला. बॉलकडे पाहत राहिला. रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल. टप्पा पडल्यानंतर अगदी हातभर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. दर्शन दाबणे डीडी कमबॅक केले. फार चांगलं षटक हे राहिलंय. आणखीन एक दर्जेदार बॉल. स्विंग अँड मिस. बॅट अँड पॅडच्या मधून विकेट किपर विशालकडे. आणि गोलंदाजी आवडली असेल तर दर्शनसाठी टाळ्या यायला हरकत नाहीये. 3 धावांचं षटक त्यांना हाताळलं. फार चांगली गोलंदाजी झाली आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर यश एंटरप्राइजेस तळवली संघाच्या धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. समीर खेळपट्टीवरती आहे. सुजित मुंडे खेळपट्टीवरती आहे आणि या 2 बॅटरकडून फार अपेक्षा आहेत. दिनेश फार चांगली बॅटिंग करत होते परंतु दिनेश विकेटवरती जास्त वेळ थांबू शकले नाही आहेत. टेम्परामेंट दाखवू शकले नाही आहेत आणि तदनंतर मिळालेला मोमेंटम पूर्णपणे या मॅचमध्ये कॅरी केला आहे तो आई गावदेवी भिलवले संघानं. तळवली स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 10-12 धावा 1-2 मोठे स्ट्रोकच्या अपेक्षेमध्ये आहे. शेवटचं षटक आहे आणि विकेट मात्र या ठिकाणी जाते रनआउट स्वरूपामध्ये. हा दुसरा धक्का बसलाय. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. मगाशी 25 म्हटलं होतं. 26 रन स्कोरबोर्ड वरती. थर्ड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. शुभम मालकर 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होत असताना समीरवरती सगळ्यांची नजर आहे. मोहन लोते एक चांगला बॉलर आहे. मोहनचा हा बॉल अप्पर कटच्या माध्यमातून उडवायचं होतं. स्ट्रोक व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये आणि समोर 2 धावा घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. समीरनं ओळखलंय मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट जात आहेत. बॉल बीट होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल्स घेणं कधीही फायदेशीर ठरू शकतं आणि एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल्स घेताना समीर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली साथ देतोय. नवीन आलेला बॅटर. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे शुभमची देखील आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. एकूण धावसंख्या आहे ती 28 धावा आणि हा डॉट बॉल बॅटिंग टीम कडून आता रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट साठी हा चेंडू रेफर करण्यात आलाय. पंचांचा निर्णय आणि त्याच्या अगेन्स्ट रिव्ह्यू आहे त्याचा वापर केला पाहिजे आणि म्हणून पंचांकडे रेफर करण्यात आलंय. पांडे सर विनंती आपणाला.
लवकर या आपण. कृष्णा भवरे यांना विनंती आहे की लवकर आपण या. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समन शफल आहे आणि फेअर डिलिव्हरी आहे. 28 धावा. मोहन चांगली बॉलिंग करतायत आणि समीर मात्र थोडासा आता संघर्ष करतोय. चांगली बॉलिंग मोहन लोतेची. आणखीन एक चेंडू बीट झाले. चांगला कमबॅक आणि आता हा अंपायर कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांना थोडासा संभ्रम वाटला आणि पंचांनी थोडासा हा डिसिजन रेफर केला. थोडासा डाऊट आहे. कधी कधी विजन क्लिअर नसतं, फॉग असतं आणि कधी कधी गोलंदाज देखील समोर येतो, त्यामुळे पंचांना वाटलं आणि त्यांनी हा डिसिजन रेफर केला आहे. मोहनचा हा बॉल ऑनफिल्ड डिसिजन असेल, तो पूर्ण असेल कारण विजन क्लिअर नाही. वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची आणखीन एक धाव स्कोरबोर्ड वरती येते. एकूण धावसंख्या झाली आहे 29. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. समीर आणि मोहन लोतेच्या मधलं बॅटल मैदानामध्ये रंगतंय. बॉल हवेत आहे. जेल होण्याची शक्यता. मोठी विकेट मिळाली आहे आणि आणखीन एक बॅटर बाद होतोय. धक्का बसतोय. तिसरा तळवली संघाला. कमॉन डीजे. थोडंसं स्पीडअप करा कारण शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एज लागली आहे. पाठीमागच्या बाजूला फ्लाय झालाय बॉल. गोळीच्या वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षकांची कमिटमेंट बघा. व्हॉट अ कमिटमेंट. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जात मैदानामध्ये दाखवला जातोय. 3 धावा कंप्लीट केल्यात आणि 1 धाव वाचवण्याचं काम केलंय कारण एक धावेची किंमत फार मोठी असते. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर करण्यात आलाय क्रॉसिंगसाठी. बीमर चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बॅटर बाद आहे.
3 धावा मिळाल्यात. एक्स्ट्रा बॉल टाकावा लागणार का हे मात्र चेक केलं जाईल. नो बॉल आहे आणि एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आहे, कारण कमरेच्या खूप वरती हा बॉल कनेक्ट केलाय. पंचांनी ते पाहिलं आणि 1+3 अशा 4 धावा मिळाल्यात. बॅटर बाद झालाय आणि पुन्हा तोच बॅटर श्रेयस आता स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. या ओव्हरमध्ये खूप काही पाहायला मिळालं, खूप काही नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल बघा कुठून कुठे काढलाय आणि कुठे गेलाय. अगदी यष्ट्यांच्या जवळून जाणारा बॉल. बेल्स पण ब्लिंक झाल्या परंतु त्या पडल्या नाहीत आणि त्यानंतर चेंडू देखील पाठीमागे गेला. 4 धावा मिळाला. ॲक्च्युली हा बॉल फ्रीडचा होता. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो ऑफ कटर होता. यष्ट्यांना ब्रश होऊन गेला, ब्लिंक झाल्या पूर्णपणे बेल्स, परंतु त्या पडल्या नाहीत आणि 4 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या होते या 4 धावांच्या मदतीनं 37. शेवटचा बॉल बाकी आहे. बऱ्याच वेळेला असं आपण पाहिलंय, स्टंपला बॉल लागून जातो परंतु बेल्स तसंच राहतं आणि जोपर्यंत बेल्स डाऊन होत नाही तोपर्यंत आपण डेलिब्रेट किंवा विकेट पकडत नाही. आणि हा खरं तर फ्रीडचा बॉल होता. शेवटचा बॉल आहे. 37 झालेत. खूप काही नाट्यमय क्रिकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही ना, ते आता पाहायला मिळालं. एकेकाळी या मॅचमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये असलेला भिलवले संघ, परंतु या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या रन खूप गेल्यात. हा फुलटॉस चांगला आहे, समोर खेळलेत षटकार. 43 धावा धावफलकावरती. फक्त 16 धावा होत्या, 26 धावा होत्या 3 ओव्हर नंतर आणि या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्या. 43 धावा झाल्यात आणि 4 ओव्हरमध्ये टार्गेट आहे ते 44 या धावसंख्येचं.
अगदी विगर या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन होताना दिसून येते. भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025. वीस मिनिटांमध्ये तुमची चारही षटके संपली पाहिजे त्याची आपण नोंद घ्या. कृपया करून आणखी बरेच सामने बाकी आहेत. इकडे विनर विनर कशी काय टाकलं तुम्ही मॅच? त्या कुठे रे? रुपेशजी सुर्वे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज मॅच चालू आहे. आपण पाहतो एकीकडे बिलोली टीम आपण पाहतो एकीकडे बॅटिंग आता साकारेल आणि त्याच्या विरोधात तलवली टीम यश एंटरप्राइजेस तलवली आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय बिलवली टीम सध्या मैदानात आहे. रवी जाधव यांनी स्पॉन्सर केलेली ही टीम आज मात्र मैदानात एक चांगलं कार्य. सलामीची जोडी या ठिकाणी विशाल आणि नितीश तर गोलंदाजी मार्क वरती सौरभ. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 44 धावांची गरज आहे. येणारे 24 बॉल. चला जाऊया मॅच कडे. विशाल आणि त्याच्या समवेत नितीश मुकणी गोलंदाजी मार्क वरती. चांगला फटका हवा याला चढवलाय परंतु स्क्वेअर मधून बॉलला उंची देत असताना झेल झालाय ड्रॉप. पहिला बॉल मी मगाच्या मॅच मध्ये वक्तव्य केलं होतं की ज्यावेळी तुम्ही पहिला बॉल तुमच्यासाठी घातक असतो त्याच्याही पलीकडे शेवटचा बॉल हा विघातक असतो. परंतु या क्षणी पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहायला गेला तर संधी क्रिएट केली होती ती मात्र सौरभ या गोलंदाजाने जीवाचा आकांत करत मात्र गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांची मात्र साथ मिळाली नाहीये आणि त्यात वाईट हेच वाटतं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि तिथे क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना जी पाहायला मिळते ती उत्तम दर्जाची आहे. म्हणजे इथे झेल होणं अपेक्षितच होतं. चांगला बॉल यावेळी मात्र सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहतोय. अगदी बॉलला थोडंसं पिचिंग करताना बाउन्स केलं आणि त्यानंतर सरळ कीपरच्या हातात हा बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त बॉल थोडासा उंचीवरून काय जातोय तर बॅटरने थोडीशी बॅट मात्र थांबवली होती. या क्षणी पाहायला गेलं तर डॉट बॉलची संगत आहे. चांगला फटका यावेळी हवा याला इथे मात्र परतावा लागेल. अगदी परतीचा प्रवास मनावरती नाराज तिथे नितीश मुकणी जो मात्र पहिल्याच बॉलवरती जात होता त्याला मात्र संधी क्रिएट करून दिली त्याने विशाल नावाच्या बॅटरला. परंतु पहिला बॉल डॉट खेळल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवरती इथे
विशाल मात्र परतीचा प्रवास करताना दिसून आलेत. अक्षयजी दरेकर यांच्याकडून मात्र या मॅचसाठी चांगलं पारितोषिक लागलं जातं. भिलवले टीम जर तुम्ही क्वालिफाय झाला तर जेवण मात्र तुमच्यासाठी आदित्य ढाब्यावर रेडी असेल. अन्यथा अक्षय सर काय उपाशी पाठवा होईल की. असो असो चालू द्या. मॅच अजून चालू आहे. कोणी जिंकला नाही कोणी हारला नाही. थोडं वातावरण अक्षय सरांनी आशास्पद जरूर केलं, परंतु इथे विकेट आल्याच्या नंतर थोडा प्रेशर क्रिएट झाला भिलवले टीमवरती. तलवले टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी बॅटिंग साकारली. तिथे सुद्धा चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी समीर नावाचं वादळ. त्रिपलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. वन मोर विकेट डाऊन. झटका क्रमांक 2. थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आतापर्यंत पाहतोय आपण सौरभ नावाचा हा गोलंदाज ऑन हॅट्रिक बॉल विकेट हॅट्रिकच्या कगारवरती आहे. जरा गाड्यांच्या लाईट आपण ऑन करू नका प्लीज कृपया करून. अक्षय दरेकर बॉल आतापर्यंत संपले ते मात्र 4. जाऊया मॅच कडे. अर्थात त्याचा 20 बॉल आणि 43 धावा संख्येची गरज आहे. आपल्यातून आपण पाहायला गेलं तर अगदी चांगले मॅच आपल्या भेटीला आहे. एकीकडे तलवली टीम आणि त्याच्या विरोधात भिलवले टीम या ठिकाणी पाहायला मिळते. 4 बॉल संपलीत. 1 धाव धावफलकावरती आगीत ऑन हॅट्रिक बॉल सध्या आपण पाहतोय. आणि इथे विकेट हॅट्रिकच्या कगारवरती गोलंदाज सौरभ पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक बॉल. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या ठिकाणी लागल्यात. चांगला फटका यावेळी मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, परंतु इथे बॉलला अडवण्यात यश जरूर आलाय. उचलणार फिक करणार. तत्पूर्वी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये तुतू मैमैचा खेळ आणि इथे मात्र धावून 4 धावा जर या बॅटरनी तयार केल्यात किंवा काढल्यात तर त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी 2000 रुपयांचं कॅश प्राइज अक्षयजी दरेकर यांच्याकडून. चांगला बॉल. यावेळी मात्र गोलंदाज आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजी
बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की मांडंटरी पॉवर प्लेचा षटक आहे, परंतु आजच्या दिवसात जर संपूर्णपणे आपण स्पेल पाहायला गेला तर या ठिकाणी प्रत्येक स्पेलमध्ये मांडंटरी पॉवर प्लेची धावा मात्र कमतरतेत आलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी इतर षटकांवरती जरूर तुल्यबलतेच्या स्वरूपात दाखवला गेला. परंतु या ठिकाणी सौरभचं कौतुक जरूर करेल, कारण ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी इकॉनॉमिकल स्पेल हँडल केलं गेलं आणि त्याच्या 3 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेटचं महत्वपूर्ण पतन. चला फिल्डिंग सेट करा. चला दोनही टीम या ठिकाणी टॉस साठी यायच्या आहेत. पुढच्या दोनही टीम जय मल्हार कलोते आणि त्याच्या विरोधात जय हनुमान लाडिवली टीम. एकीकडे खालापूर तर दुसरीकडे कर्जत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती गोलंदाज शुभम आता गोलंदाजी करताना दिसेल. माफी असावी. या ठिकाणी जय हनुमान लाडिवली अर्थातच रसायनी परिसरातील एक दिग्गज संघ आणि त्याच्या विरोधात आपल्याला कलोती टीम पाहायला मिळेल. आजचा लॉट्स परिपूर्ण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अनेक टीम ज्याने मात्र या स्पर्धेसाठी उच्चांक गाठलाय. जवळजवळ 56 टीम या स्पर्धेत या 5 रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल डॉट आलाय. संकट ओढवलंय आता बिलवले टीमवरती, कारण एक पहिला षटक इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहतोय ही डॉट बॉल अगदी बिलवले टीमचा हा पराभवाला सामोरे जाण्याची चिन्ह क्रिएट करतोय, कारण एक एक बॉलवरती तुम्हाला प्रत्येक बॉलला धाव येणं गरजेचं आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. आता मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. गरज होती बिलवले टीमला, कारण जितके डॉट आले त्याच्या परीने मात्र मोठा फटका खेचलाय तो फलंदाज नितेश मुकडेने. 3 षटकार जर ठोकले तर अक्षय दरेकर यांच्याकडून तब्बल या ठिकाणी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. सामना पार अटीतटीचा आहे. अजूनही वेळ फार महत्वपूर्ण आहे, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर जे दुसरं षटक आणि तिसरं षटक जे इकॉनॉमिकल आलं होतं पहिल्या इनिंग मध्ये, त्याच षटकाची परिपूर्ण भाषा. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पहिला षटकार जर पाहिला तर नक्कीच नितीश मुकनी जो पहिल्या षटकात विचार करायला गेलं तर सिंगल घेतली होती, त्याच्यानंतर मात्र कोणती संधी नितेश मुकणीसाठी क्रिएट झाली नाही. तिथे विशालला परतावं लागलं होतं, परंतु या क्षणी जशी स्ट्राईक आली आहे दुसऱ्या षटकात तशा बॅक टू बॅक 2 षटकार आले. एक डॉट बॉल जरूर सुरुवातीचा आला होता गोलंदाज शुभमचा, परंतु या क्षणी मात्र ऑन हॅट्रिक बॉल असेल. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅटर सध्या आपण पाहतोय नितेश मुकणे. अक्षयजी दरेकर यांचं पारितोषिक 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल यावेळी नितेशसाठी जर हा षटकार आला तर. भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर शिवसेना चषक 2025 फार दिमागदार डौलाने चालू असलेली ही ट्रॉफी. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. कर्तृत्वाला नशिबाची साथ मी तर म्हणेल. अगदी चांगली बॅटिंग येते आहे आणि त्याच्यावरती या ठिकाणी थोडा लेझी क्रिकेट फिल्डरच्या बाबतीत पाहायला मिळाला. मगाच्या सामन्यात सेम परिस्थिती पाहत होतो आपण. अगदी एक क्वालिफायची मॅच जीवन 11 पाली टीम आणि त्याच्या विरोधात होती वर्णई माता वर्णे टीम. खरं म्हणायला गेलं तर प्रभाकर देशमुख यांचं कौतुक जरूर करावं लागेल. शेवटच्या क्षणी धावा वाचवल्या सुद्धा होत्या, परंतु बॉलला फिल्डरकडून कॅरी करता आलं नाही आणि त्याचा फटका मात्र चौकारात कन्वर्ट झाला. शुभम आपण पाहतोय चौकार. इथे आणखी एक ब्लास्ट. अगदी मोठमोठे ब्लास्ट पाहायला मिळत आहेत
आणि त्याचा परिणाम या ठिकाणी अगदी या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा आहे. 25 धावा धावफलकावरती. काय मॅच होती मित्रांनो, आणि मॅच येऊन कुठे टिकली आहे. ज्या सौरभने अगदी मी म्हणेल तन मन मैदानात ओतलं, आणि आता शुभम मात्र त्याच्यावरती स्वार जरूर झाला. पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर असं कुठेतरी वाटलं होतं की या क्षणी मात्र बरंच काही घडतंय, परंतु मोठेही 4 फटके, 1 चौकार आणि 3 षटकार यांच्या रणनीतीने मात्र सामन्यातली व्यूहरचना बदलली. संदीप सर आणि एकदम सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तो सगळे बॉल घेतो आणि अक्षरशः आगीचा म्हणजे धावांचा महापूर मैदानामध्ये आलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, सगळ्यांना एंटरटेन करतो आणि या छोटा पॅक बडा धमाका मैदानामध्ये 17 वर्षाचा खेळाडू आहे. क्या बात आहे सूरज सर, चांगली माहिती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवले जाते. परंतु हा 17 वर्षाचा खेळाडू 17 आकड्याने बरंच काही दाखवलंय, परंतु इथे बॅटिंग चालू आहे. 17 आकडा म्हणजे अनिल कुंबळे यांची बर्थ डेट आहे, परंतु या क्षणी पाहायला गेलं तर हे वय वर्ष 17 मैदानावरती गाजते ते बॅटिंग स्वरूपात आहे. अफलातून मोठी फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. हा बॉल आलाय वाईट. वाईट म्हणजे गोलंदाजाचं संघाचं वाईट होतं, आणि इथे मात्र अतिरिक्त बोनस धावफलकावरती एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. धावसंख्या 26 या आकड्यावरती, 26 ऑन स्कोरबोर्ड. आणि 18 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. 26 धावा धावफलकावरती. आणि हा डॉट बॉल, फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक चांगल्या चेंडूच्या अपेक्षेमध्ये होता, प्रतीक्षेमध्ये होता. गोलंदाजी करणारा यश एंटरप्राइजेस तळवली संघ तो आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. आणि आज 12-18च्या मॅचेस आपण अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पाहिल्या, आणि आता मात्र 12 बॉल 18ची मॅच कुठपर्यंत पाहायला मिळणार. एका बाजूला स्क्रीनवरती आपण टीम मीटिंग पाहतोय. तळवलीचे सगळे खेळाडू एकत्र येत आहेत. तिसरं महत्त्वाचं षटक. आणि दुसऱ्या बाजूला स्क्रीनवरती आपण पाहिलं तर ज्यानं मैदानं गाजवलंय, मैदानाचं सगळ्यांना एंटरटेन केलंय, तो नितेश आपल्याला पाहायला मिळाला. नितेश आणि रामदास हे खेळपट्टीवरती उभे आहेत. तर 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. मनोज आता गोलंदाजीला आलाय. मनोज एक अनुभवी आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. अक्षय दरेकर या ठिकाणी आलेत. एक फार मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रातलं. त्यांचं स्वागत. आणि या चेंडूवरती आली आहे ती एक धाव. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. 12 वाजून गेलेले आहेत. 12:30चा सुमार आहे, मध्यरात्र आहे, 1:45चा सुमार आहे, परंतु प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येनं आहे. गुलाबी थंडी आहे. खरं तर हवेमधील गारवा वाढत चालला आहे. गोड गुलाबी थंडी आहे आणि प्रेक्षक देखील ही मॅच एन्जॉय करतायत. चांगला बॉल मिडऑफला, चांगली फिल्डिंग. खरं तर रनआउटचा धोका होता, परंतु थ्रो प्रॉपर नाहीये. सिंगल होती, डबल सिंगल होती, कंप्लीट केली आहे. ही चोरटी धाव ज्याला आपण म्हणतो ना, चिकी सिंगल. आणि चित्त्याची चपळाई खरं तर पाहायला मिळाली. अशा धावा घेणं खरं तर जोखमीचं असतं संदीप सर, आणि ती जोखीम पत्करली आहे. आपण म्हणतो ना, डेअरिंग करेगा तो भाई बनेगा, आणि ती डेअरिंग स्वीकारली आहे. कारण मॅच फार क्रुशियल मोमेंटला एक एक धावेचा संघर्ष पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं ही मॅच वन साईड असेल, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये नितेश नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. त्यानं 3 षटकार 1 चौकार लगावला, मॅचमध्ये परत आणलं बिलवले संघाला. आणि आता चांगला संघर्ष. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हेलिकॉप्टर खोदून काढलाय समोर, आणि चेंडू जातोय सरळ साईड स्क्रीनवरती, आणि येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. कलोते आणि लाडिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला. आणि फटका बघा रिप्ले मध्ये. हेलिकॉप्टर स्टँड अँड डिस्पॅच. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. डायरेक्टली साईड स्क्रीनवरती जाऊन आदळणारा आघात पाहायला मिळाला. आणि या षटकारानं 34 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे संदीप सर.
अर्थातच सूरज सर फार चांगलं योगदान म्हणावं लागेल ते मात्र या बॅटरचं. कारण जसं मी म्हटलं होतं की पहिल्या षटकात पहिला बॉल त्याने फेस केला होता, तदनंतर स्ट्राईक रोटेट झाला, तदनंतर पुढचे पाचही बॉल त्याच्यासाठी आले नव्हते, परंतु तिथे विशालची विकेट महत्त्वपूर्ण ठरली होती. परंतु तदनंतर मात्र या ठिकाणी फार मोठी बॅटिंग त्याच्या माध्यमातून वन मॅन आर्मी काय म्हटलं जातं क्रिकेटमध्ये त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे विशाल मुकणे, नितेश मुकणे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर करण्यात आलाय आणि बघायचंय, आपण म्हणतो ना विनाशिकाली विपरीत बुद्धी, ते आहे का. आणि तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन सेफ आहे का हे चेक केलं जात आहे आणि टॉस झालेला आहे लाडिवली आणि कलोते या दोन संघादरम्यान. अगदी टफ डिसिजन आहे, क्लोज डिसिजन आहे आणि बघायचंय काय झालंय. OUT बॅट्समन इज आउट. मोठी विकेट, डोक्यावरती हात मारलाय. म्हणायला होतं ही गरज होती का तिसऱ्या धावेची, आणि बॅट हवेमध्ये होती. सूरज सर अगदी जसं म्हणायला गेलं ना तर ही फार महत्त्वाचं आहे. शक्यता क्रिकेटमध्ये फार कमतरतेत असतात, परंतु इथे सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु या खेळाडूचं मी नक्कीच कौतुक करेल. अर्थातच नितीश मुकणे जबरदस्त, जरा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या, कारण त्याला सामना जिंकवायचा होता आणि त्याच्यासाठी या दुसऱ्या धावेसाठी तो प्रयत्नशील जरूर राहिला. परंतु क्रिकेट हा सिच्युएशन पाहून खेळायचा असतो हे थोडंसं तो विसरला. परंतु इथे चांगली बॅटिंग लाईन त्याची, जोरदार बॅटिंग लाईन, जो खरं म्हणायला गेलं तर बेलवले टीम पहिल्या षटकामध्ये पराभवाची चव चाखत होता. तदनंतर मात्र याच नितेश मुकणेने या ठिकाणी कमबॅक करून दिलाय ते बेलवले टीमला. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकांचा विचार करायला गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती, 5वा बॉल या ठिकाणी फेकला जाईल, म्हणजे 8 बॉलमध्ये अजून बराचसा पल्ला आहे. चांगला फटका, यावेळी फिल्डिंग मात्र सजवले आहे, सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 37 धावांचा पाठलाग अद्यापर्यंत धावफलकावरती लागलाय. 44 धाव संख्येचं टार्गेट आहे, म्हणजे जर पाहायला गेलं तर येणारे 7 बॉल आणि 7 धाव संख्येची गरज आहे. अफलातून मॅच आपल्या भेटेला आहे मित्रांनो. तलवली टीम सुद्धा आता कमबॅक करण्याच्या तयारीत पाहायला मिळतीये, कारण एकीकडे नितीश नावाचं वादळ मात्र थांबलं आणि त्याच्यानंतर मात्र आता संधी निर्माण करायची आहे तलवली टीमच्या गोलंदाजांना. हा बॉल फार निर्णायक आहे सध्या दोनही टीमसाठी पाहायला गेलं तर. स्लोवर वन, आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सावध पावित्र्याचा क्रिकेट सध्या मैदानात, आणि इथे सिंगल आली आहे. आता येणारे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. नितीश मुकणे यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय अरुणजी दाभणे यांच्याकडून देण्यात येईल. अर्थातच फार चांगली बॅटिंग लाईन नितेश मुकणेचे, मी तर म्हणेल वन मॅन आर्मी सातत्यपूर्ण, आम्ही तेच म्हणतोय, आणि तशा पद्धतीचा क्रिकेट त्याने मैदानात आणला. आता जर पाहायला गेलं तर नितेश मुकणे याच्या स्कोअरबोर्डकडे आपण जरूर जाऊयात, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार, 1 चौकार आणि वैयक्तिक 25 धावांवरती तो बाद झालाय. मोठी लढाई खरं म्हणायला गेलं तर जिंकलाय असं हरकत नाही आहे, परंतु अजूनही 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. ती मराठीत म्हण आहे, हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय, परंतु हे शेपूट इतकं महत्त्वाचं असतंय की त्याच्यावरती सर्वपणे तुमच्या सामन्याचा निर्णय असतो, आणि याच शेपटासाठी आता 6 बॉल 6 धाव संख्येची गरज. चला स्पीडअप करा प्लीज, डोंट वेस्ट टाइम तलवली टीम. रतीश आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहे. कलोते टीम पुढच्या सामन्यासाठी फिल्डिंग स्वीकारताना दिसून आले. लाडिवली टीम आपण तयारीत राहायचं आहे. रतीश आपण पाहतोय यावेळी गोलंदाजी मार्कवरती. रतीश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर.
शॉर्ट पिच बॉल आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी मात्र या ठिकाणी अगदी साईड लाईन चेक केली जाईल. तिसरे ऑफिशियल जरूर आमच्या समवेत आहेत. त्यानंतर मात्र या ठिकाणी निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट होईल. केटीसी लाईव्ह बॉल पिचिंग करताना सर आतमध्ये लाईनच्या आतमध्ये सर. इट्स अ वाईट बॉल. येस, हे फार महत्वाचं होतं. बॉल पिचिंग करताना लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये याच्यावरती निर्णय वेगळा होणार होता, परंतु इथे मात्र वाईट तर कंपल्सरी आहे, तो पंचांनी दिला. इथे चांगला फटका आहे आणि या फटक्यामध्ये काय घडतंय इथे येतील मात्र अगदी स्वीप शॉट आणि आलाय तो मात्र चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता स्कोर झालाय लेवल. बेलवले टीम अगदी टपली फार चांगली होती, करायचं होतं पॉइंटला सपकन वार, परंतु इथे या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती आलेला चांगला फटका. इथं सावध पावित्र्याचा शेवटचा फटका पाहायला मिळाला, परंतु इथेही चौकार डिपेक्षा रिझनला या येथील 4 धावा आणि इथे मात्र बेलवले टीम विजयी झाले. विजयी टीमचं अभिनंदन. आणि तदनंतर कलोते आणि लाडिवली यांच्यात मात्र तब्बल सामना आपल्याला पाहायला मिळेल.